त्याच्यामुळे या सगळ्या ह्याच्यात सगळ्या गुप्तचर यंत्रणांना एक समोर ठेवून त्यांच्या वारंवार बैठका घेऊन त्यांच्याकडनं मिळणारी जी काही माहिती आहे ती कंपाईल करून त्यातनं पुढली रणनीती आखण्याचं कौशल्य या ठिकाणी अजित डोवाल यांनी दाखवलेलं होतं। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, IL-17 हवाई संरक्षण तोफा ज्या आहेत त्या आता हवाई हल्ले रोखण्यासाठी सज्ज असल्याचं आपण बघतोय। भारताने IL-17 तोफा ज्या आहेत त्या तैनात करण्याचं ठरवलेलं किंवा त्या तैनात झालेल्या असं आपण म्हणू शकतो। या ज्या IL-17 हवाई संरक्षण तोफा आहे त्या याच्यासाठी तैनात केल्या जातात कारण जी भारताची प्रमुख शहरं आहेत या प्रमुख शहरांना सुद्धा आता टार्गेट केलं जाऊ शकतं आणि हे टार्गेट करण्यासाठी तिथं ड्रोन वापरून चालणार नाही तर त्याच्यासाठी त्यांना त्यांचा हवाई हल्ला करावा लागेल आणि हा हवाई हल्ला दूरपर्यंत करण्यासाठी त्यांना विमानं त्यांची जी लढाऊ विमानं आहेत ती बाहेर काढावी लागतील। लढाऊ विमानं जर बाहेर काढली गेली तर त्या लढाऊ विमानांचा माग घेणं टार्गेट करणं त्यांना आणि त्याचबरोबर ते पाडण्याचं काम IL-17 या तोफा करणार आहेत। या तोफांची मारक क्षमता अतिशय मोठी आहे, त्यांचा निशाणा अचूक आहे आणि त्याचबरोबर या जे हवाई हल्ले असतात ते रोखण्यामध्ये IL-17 हे अतिशय माहीर मानलं जातं। IL-17 तोफा आणि या तोफा असतील किंवा इतरही आपल्या सुसज्ज अशा आधुनिक शस्त्र यंत्रणा असतील या केवळ आपण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राजपथावरती संचलनासाठी दाखवत नाही तर ते सगळं दाखवत असताना आपण आपली शक्ती दाखवत असतो। आपण एक प्रकारे सगळ्या शत्रू राष्ट्रांना किंवा इतर देशांना सांगत असतो की आम्ही कशा पद्धतीने सज्ज आहोत, आमच्याकडे काय काय आहे हे एक शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी हे देखील सांगण्याचा प्रयत्न असतो जर तुम्ही आमच्या वाट्याला जाल, निष्पाप नागरिकांना धक्का लावण्याचा प्रयत्न कराल तर मात्र याच शस्त्रांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उत्तर देऊ। तेच काम आपण जर पाहिलं गेल्या 3 दिवसात भारताने केलेलं आहे। स्कल्प मिसाईल असतील, हॅमर बॉम्ब गोळे असतील, हे डागण्याचं काम जे आहे ते दहशतवाद्यांच्या 9 तळांवरती करण्यात आलं। 9 तळ लक्ष्य करण्यात आले आणि या दहशतवादी जे मोठमोठे दहशतवादी तळ होते जिथं लष्कर तैयबा असेल किंवा इतरही काही वेगवेगळ्या दहशतवादी संघटना असतील ज्यांची ती मुख्यालय होती ती अक्षरशः नेस्तनाबूत करत दहशतवादाचं कंबरडं मोडलेलं आहे। म्हणजे हाफिज सईदला सुद्धा त्याच्या कुटुंबातली लोक या सगळ्या हल्ल्यामध्ये गेल्यानंतर असं म्हणावं लागलं की मी सुद्धा त्यामध्ये गेलो असतो तर बरं झालं असतं असं स्वतःचं त्याच्या निवेदनातलं विधान होतं। त्यामुळे तिथले जे आका आहेत ते देखील या ऑपरेशन सिंदूर नंतर आदरून गेलेले आहेत। विशाल आपण प्रेक्षकांना सांगूया ह्या IL-17 तोफा नेमक्या काय, हवाई संरक्षण तोफा नेमक्या काय आहेत तर IL-17 जी तोफा आहे ती L-70 एअर डिफेन्स गन आहे खरं तर आणि त्यांनाच IL-17 असं म्हटलं जातं। L-70 तोफेची जी वैशिष्ट्ये आहेत तिचा वापर सातत्यानं जो केला जातो तो एका गोष्टीसाठी ते म्हणजे कमी उंचीवरून जर एखादं विमान आलं, लढाऊ विमान आलं तर त्याला टार्गेट करण्यासाठी या एअर डिफेन्स गनचा वापर केला जातो। 40 मिलीमीटर कॅलिबरची स्वयंचलित एअर डिफेन्स गन आहे जी प्रामुख्यानं कमी उंचीवरून उडणाऱ्या विमानांच्या विरोधात किंवा ड्रोनच्या विरोधात वापरली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं ही तोफ स्वीडनमधल्या बोफोर्स कंपनीनं डिझाईन केली। भारतात या गन कॅरेजची फॅक्टरी आहे जबलपूरमध्ये आणि परवाना त्याचा मिळालेला आहे आणि L-70 आणि L-60 ही सुधारित त्याची आवृत्ती आहे ज्यामध्ये अधिक गती आणि अचूकता आहे। मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे एखादं जर लढाऊ विमान आलं आणि बऱ्याचदा काय होतं की ही आताची जी नव्या तंत्रज्ञानायुक्त अशी विमानं आहेत ते कमी उंचीवरून सुद्धा उडू शकतात। मग कमी उंचीवरून उडून येणारी जी विमानं आहेत, लढाऊ विमानं आहेत त्यांना टार्गेट करण्यासाठी हे केलं जातं। याची फायरिंग रेंज काय तर प्रति मिनिट 240 राऊंड आणि आता सुधारित आवृत्ती 300 पर्यंत पण आहे म्हणजे एका मिनिटामध्ये 240 ते 300 राऊंड फायर करण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे जलद हल्ल्यांसाठी अतिशय प्रभावी आहे आणि सुमारे 4 ते 5 किलोमीटरच्या लक्ष्याच्या उंचीवर त्याचं अवलंबून आहे आणि त्यामुळे 12 किलोमीटरपर्यंत ग्राउंड टार्गेटसाठी त्याचा वापर केला जातो। सुधारित रडार आणि फायर कंट्रोल सिस्टीममुळे याची अचूकता अधिक वाढलेली आहे। L-70 मध्ये आधुनिक रडार सिस्टीम आहे। उदाहरणार्थ आपण BLचं फायर कंट्रोल रडार आणि म्हणजे लक्ष्य शोधणं आहे, ट्रॅक करणं आहे, त्याच्यावर अचूक हल्ला करणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी या IL-70 मध्ये आहेत। त्यामुळे ऑप्टिकल साइट्स आणि इलेक्ट्रॉनिक फायर कंट्रोल सिस्टीम याच्यामध्ये आहे आणि रात्र आणि दिवस काही असू द्या हे आपल्या लक्ष्याचा अचूक भेद घेऊ शकतं आणि त्यामुळे
ही तोफ ट्रकवर माउंट करता येते, सीमावर्ती भागात जलद तैनात करता येते.